तुमच्यावरती गंभीर आरोप आज विधानसभेमध्ये केले गेले आहेत. विरोधी पक्षाकडून तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. एका महिलेसंदर्भात गंभीर आरोप तुमच्यावरती केले गेले. मुळातच 2017 साली एक गुन्हा दाखल झाला होता. 2017 साली माझ्या विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा मसवड नगरपालिकेची निवडणूक होती. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 दिवस अगोदर एक माझा गुन्हा दाखल झाला होता आणि तो दाखल झालेला गुन्हा 2017 नंतर आतापर्यंत 2019 साली तो कायम चाललं आणि त्याचा निकाल लागला. निकाल लागल्यानंतर मला वाटतं निकालाची प्रत माझ्यासोबत आहे. निकालामध्ये कोर्टानं मला निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहेत. ते तुम्ही निर्णय सुटलेला नाही असं त्या महिलेचं म्हणणं आहे. तुम्ही माफी मागितली त्यांचे हात जोडून आणि तुम्ही त्यांना नागडे फोटो पाठवलेत की नाही, हे खरं आहे की खोटं आहे? तुषारजी, तुम्हाला खूप गडबड आहे. मी उत्तर देतोय, नंतर प्रश्न विचारा. तुमच्या प्रश्नाला मी नाही सांगतोय, कोर्ट सांगते. कोर्टाचे आदेश ज्याप्रमाणे आहेत, कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे. मला बाकी कुणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल माझं वेगळं मत काही नाही आहे. आणि झालेला जो विषय आहे, विषयासंदर्भात मी आपल्याला सांगतो की त्या घटनी 17 साली 19 साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष त्या ठिकाणी कोर्टाने मुक्तता केलेली आहे. मला वाटते या देशात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला 6 वर्ष झालेली आहेत. आज 6 वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा काय कुठल्या वेळी काय बोलावं, त्याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे ही माझी मनापासूनची भावना आहे. माझ्यासारखा एका सामान्य कुटुंबातला ज्या युवकांना ज्या वडिलांचं माझ्या 7 दिवसापूर्वी निधन झालं, 8 दिवसापूर्वी, मी काही भावनिक त्या विषयात करत नाही, परंतु ज्या वडिलांनी माझ्यासाठी प्रचंड संघर्ष करून मला मोठा केला आणि वाढवला, इथपर्यंत आणलं, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अस्थि विसर्जन सुद्धा करू दिले नाही. इथपर्यंत एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं. पण ठीक आहे, शेवटी राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात. मी जबाबदार पदावर काम करतो, माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मी एवढंच सांगतो की या घटनेला कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात ज्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे. संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे, त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे. आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे. त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे, करणं अपेक्षित आहे, ते मी करणार आहे. विषय पुढे सुरू होती. महिला निर्दोष मुक्त केल्यानंतर सुद्धा तुम्ही आता शिक्षा ऐकून त्या महिलेला त्रास सध्या देतात असा थेट आरोप संजय राऊत यांनी माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोरेंनी त्रास दिला किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी. या संदर्भात जयकुमार गोरेनं काय केलं या संदर्भात चौकशी करावी. चौकशी करून जो कोण दोषी आहे, मी असेल तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर, आणि जे काही खोटे कुभांड रचतायत, जे खोटे या भानगडी करतायत, त्यांच्यावर जे करतायत त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. कारवाई करावी. मी तेच सांगतो की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे. मी कुठलेही फोटो पाठवले नाही, तर कोर्टापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही आहे असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे. त्यामुळं माझं याच्यापेक्षा वेगळं काही म्हणणं नाही. मी आपल्याला जे म्हणणं सांगितलंय ते ऑन रेकॉर्ड आहे आणि या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी हक्कभंग आणणार आणि त्यांच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. मला या संदर्भात माहिती नाही, मला तुमच्याकडून माहिती मिळालेली आहे. माझं तर म्हणणं आहे की असं काय घडलं असेल
तर जो कोणी घडला असेल त्याच्यावर कारवाई केली सर पाहिजे. तुम्ही ज्यांनी कोर्टात कोणी केलं निर्दोष कोर्टाचा जे संदर्भ देत आहे सर सर माझा एक मिनिट माझा महत्वाचा प्रश्न तुम्ही माफी मागितली त्या महिलेची कोर्टात तुम्हाला ऐका ना, ते- नैतिकतेच्या गुणावर पाय उतार व्हावं अशा प्रकारचं विधान जे आहे ते विरोधी पक्ष देखील करताना दिसत आहेत. याकडे कशा प्रकारे मला हे कळत नाही की जी या देशाची सर्वोच्च व्यवस्था न्याय व्यवस्था आहे आणि न्याय व्यवस्थेने जेव्हा मला निर्दोष मुक्त केलेलं आहे तेव्हा बाकी कुठल्या गोष्टीला किती महत्व राहतं. विरोधक काय म्हणतात मला वाटतं याला गांभीर्याने घ्यायचं काही कारण नाही. कारण तुम्ही कोण विरोधक आहेत त्यांनी वस्तुस्थिती माहिती घेतली का, परिस्थिती बघितली का, या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी आपण आणि मग त्याचं उत्तर द्यावं. माझं म्हणणं काय आहे की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवण्यापेक्षा चर्चा करण्यापेक्षा त्यांनी वस्तुस्थिती माहिती सर घ्यावी. तुम्ही न्यायालयात आणि मी आज सांगतो की आपणाला की ज्यांनी असं काय घडलं असेल, मला माहिती नाही असं काय घडलं असेल तर ज्यांनी कुणी केला असेल त्याच्यावर कारवाई करा. सर दुसऱ्या एका केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही ज्या ट्रस्टचे अध्यक्ष आहात त्या मायने ट्रस्ट ते ट्रस्ट आणि कर्नाटक ट्रस्ट तुमच्या दोघांवर त्यांनी म्हटले की जनावरांवर थुंकणारा कुत्रा असं तुमचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने म्हटले मी नाही म्हणत. आता तुषारजी आपल्या माझा मोबाईल दे जरा. आपण फारच तुषारजी पत्रकार म्हणून आपली पत्रकारिता फार उच्च दर्जाची आहे. मी सांगतो मी सांगतो कोर्टात तुमचं ऐकून घ्या ना. तुमचं ऐकून मी तुम्हालाही सांगतो. सर ते मृत आता हे बातम्या आहेत. एक पत्रकारिता म्हणून आपण सगळेजण पत्रकार आहात. एक पत्रकार माझ्या वर्गात गेल्या 6 महिन्यापासून 7-8 महिन्यापासून 3 वर्षापासून एक पत्रकार माझ्यावर सातत्यानं माझ्यावर एकतर्फी बातम्या लावतो. 85 बातम्या आजची आज जे आपण 85 जास्त असतील मी तर तुम्हाला जाहीर आव्हान केलं अरे राम ना तुमची बाजू बाबा मांडायला तयार आहे, साहेब. थांबा ना बाबा तुम्ही मुलाखत द्या ना मला मला कधी खुलासा पाठवा. 2 मिनिटं गडबड फार झाली तुम्हाला. एक पत्रकार 85 बातम्या एकदम उंच्या दर्जाच्या, ज्या भाषेला लेवल नाही, ज्या भाषेला मर्यादा नाही, एवढ्या खालच्या पातळीवरच्या बातम्या 85 बातम्या एक पत्रकार एकतर्फी लिहितो, एकतर्फी बातम्या चालवतो. आणि ही कुठली पत्रकारिता. या संदर्भात आपल्या माध्यमातून मला आपल्यालाही माझी विनंती आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण समोर आणता चर्चा करता सातत्यानं 85 बातम्या एकतर्फी खालच्या म्हणजे जेव्हा संसदीय पत्रकारितेची भाषा नाही अशा पद्धतीच्या भाषेमध्ये आपण ज्या बातम्या देता आणि छापता, मला वाटते अशा पत्रकाराला उत्तर द्यायला मी बांधील नाही. पण माझी आपल्याला विनंती आहे की आपण ही वस्तुस्थिती बघावी. मी या झालेल्या घटनेचा तर निषेध मी करतोच आणि सर, तुम्ही माझ्याविषयी विधान सगळ्या भवनामध्ये वेळेला समोर बोलताय. मी तुम्हाला प्रश्न विचारतो विधान भवनामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मी हक्कभंगाचा दाखल करणार. सर